राज्यस्तरीय महसूल आणि क्रीडा स्पर्धा यावेळेस छत्रपती संभाजी नगर विभागामध्ये होत आहेत आणि त्याचं आयोजनाचं जे मान आहे तो नांदेड जिल्ह्याला मिळालेला आहे। 21, 22, 23 अशा 3 दिवसीय स्पर्धा होत आहेत आणि 21ला याचं उद्घाटन आहे। आपण माननीय नामदार चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब आपल्या विभागाचे मंत्री, महसूल मंत्री, त्यानंतर आपल्या माननीय नामदार अतुलजी सावे साहेब आपले पालकमंत्री, माननीय नामदार योगेशजी कदम महसूल राज्यमंत्री, या सगळ्यांना आपण विनंती केलेली आहे आणि आम्ही प्रयत्नशील आहोत की ते येतील। त्याचसोबत आपल्या सर्व राज्यातील सर्व विभागांचे विभागीय आयुक्त, राज्यातील सर्व जिल्हाधिकारी यांना पण आपण विनंती केलेली आहे। साधारणतः 10 ते 12 जिल्हाधिकाऱ्यांचं कन्फर्मेशन आलेलं आहे। तर अशा प्रकारे माननीय मंत्री महोदय, माननीय सिनियर अधिकारी सर्व महसूलचे हे या स्पर्धेला हजर राहणार आहेत। त्याचसोबत 92 क्रीडा प्रकारामध्ये 1,500 पेक्षा जास्त खेळाडूंची नोंदणी ऑनलाईन झालेली आहे। जे त्या विभागाच्या टीम्स आहेत त्या पण येणार आहेत आणि 3 दिवसाच्या याच्यामध्ये 2 दिवस पहिले कल्चरल राहणार आहे, तिसऱ्या दिवशी आपला समारोप राहणार आहे। तर अशा पद्धतीचं नियोजन आहे। या सर्व मैदानांची तयारी, त्यांची राहण्याची, निवासाची, ट्रान्सपोर्टची व्यवस्था झालेली आहे, पार्किंगचे मैदानं रेडी आहेत आणि मला असं वाटतं कुठली अडचण येणार नाही। खूप चांगल्या पद्धतीचं नियोजन झालेलं आहे आणि आपल्या माध्यमातून माझी विनंती आहे की आपण नांदेडकर आहेत यांनी मोठ्या संख्येनं प्रेक्षक म्हणून या स्पर्धेला यावं, कारण नांदेडने यावर्षी 19 नॅशनल गेम्स होस्ट केलेल्या आहेत इतर क्रीडा प्रकारांमधल्या आणि या स्पर्धेच्या निमित्तानं किंवा या इथून मागचे जे काय आपण काम केलेलं आहे तर नांदेडला स्पोर्ट हब करण्याच्या दृष्टीने जे नवीन खेळाडू आहे यांना निश्चितपणे एक चांगली मदत मिळेल। एकंदरीत किती दिवस ही स्पर्धा 3 दिवस चालणार आहे। 21, 22, 23, 23ला समारोप आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।